महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे। अदानी कंपनीचा डिजिटल मीटर बसवून लाईट बिल पूर्वी जी येते त्यापेक्षा 5 पट लाईट बिल वाढून येते। तर ह्या संदर्भी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती गेल्या महिन्यापूर्वी, पण त्यातून काय आउटपुट निघाला नाही। दिनांक 5 रोजी मी आमचे नेते आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांच्या आदेशानुसार माननीय मान तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे वीज कायदा 2003 मधील अधिनियम 1 क्रमांक 47(5) अन्वये कोणत्याही मीटर वापरण्याचा स्वतंत्र मीटरची निवड करण्याचा सर्व अधिकार हक्क संबंधित ग्राहकांना आहेत। अशा सर्व गोष्टी असताना मान तालुक्यामध्ये दिवसा काही लोक कामाला गेलेले पाहून त्यांच्या घरी त्यांना पूर्वकल्पना न देता राजरोजपणे विद्युत महामंडळाकडून त्यांचं मीटर बदलायचा कार्यक्रम चालू होता। आणि मग ह्याची तक्रार दिनांक 5/6/2025 रोजी आम्ही जे मान तहसीलदारांच्याकडे केल्यानंतर 12 तारखेला आम्ही तहसीलदार कार्यालय मसवड यांच्यासमोर बोंबाबोंब आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नियोजन केलं होतं। परंतु काल मसवड पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे कॉन्स्टेबल बहादुले यांनी संबंधित विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि आमची बैठक घडवून आणल्यानंतर त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे। लेखी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की आम्ही इथून पुढे कोणत्याही गिरायकाला विचारात घेतल्याशिवाय त्याचा मीटर आम्ही बदलणार नाही असं लेखी त्यांनी म्हणणं दिलेलं आहे। आणि ज्या लोकांचे मीटर बदललेले आहेत त्या लोकांच्या जर लाईट बिल वाढून आलं अशा जर तक्रारी त्यांच्या असतील तर त्याचा आपण विचार आणि त्यांचं लाईट बिल दुरुस्त करून देण्याची तात्काळ व्यवस्था आपण इथं अत्यंत चांगल्या पद्धतीची राबवू असा त्यांनी शब्द दिलेला आहे। दुसरा मुद्दा आहे की ज्या नवीन आता ज्यांना कनेक्शन घ्यायचं आहे त्यांचं मीटर डिजिटल मीटर बसवण्याचं घाट त्यांनी गाठलेला आहे। पण त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली तर वरिष्ठ लेवलला आम्ही आदरणीय देशमुख साहेबांना सुद्धा विनंती केलेली आहे। देशमुख साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी ह्या विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठवायला नक्कीच लावून इथल्या जनतेला दिलासा देण्याचं काम मी करीन। आणि म्हणून काल ह्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खो घातलेल्या एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं आंदोलनाचं दखल प्रशासनानं घेऊन ह्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही, परंतु प्रशासनानं याची दखल घेऊन आम्हाला काल लेखी स्वरूपात दिलंय की आम्ही इथून पुढं मीटर बसवताना संबंधित ग्राहकाला विश्वासात घेऊ। आणि ह्या जर गोष्टी त्यांनी नाही पाळल्या तर आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं या प्रशासनाच्या विरोधात करून प्रशासनाला जाग आणावं लागेल। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।